नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। पोलिसांचा आरोपी भीमराव कांबळेला घटनास्थळी नेऊन तपास सुरू झालाय। गावकरी संतप्त असल्याने पोलिसांकडून मध्यरात्री या गोठ्याची पाहणी करण्यात आली आहे। चिमुकली खेळत असलेले ठिकाण कुठून सोबत घेतलं होतं याची पोलिसांनी माहिती घेतली आहे। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, कसा तपास सुरू आहे या प्रकरणाचा? आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो अत्यंत वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळते। कारण त्याच्या आधी ज्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या होत्या, वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या काल दिवसभर, आणि त्याच्यानंतर ग्रामीण पोलिसांनी रात्री ज्या गावात नसरापुरात ही घटना घडली, राम मंदिरापासून तर गोठ्यापर्यंत ही जी संपूर्ण घटना, जो सीसीटीव्ही समोर आला, त्या संपूर्ण सीसीटीव्हीच्या माहिती घेत त्या सगळ्या ग्रामीण पोलिसांनी या जो भीमराव कांबळे जो आहे आरोपी, त्याला घेऊन हे सगळे रिक्रिएशन केलं। सीन रिक्रिएशन म्हणतात त्याला। कोणत्या ठिकाणी जाऊन काय केलं, मुलीला किती वाजता त्यांनी हातात घेतलं होतं, तिला किती वाजता कुठे बोलवलं, तिला काय काय सांगितलं आणि किती वाजता गोठ्यात घेऊन गेले, या सगळ्या संपूर्ण प्रकाराची जी माहिती आहे ती भीमराव कांबळे याच्याकडनं पोलीस घेताना दिसत आहेत। त्याचा तपास देखील करताना दिसत आहेत। एवढंच नाही तर बाकी लोकांच्या, आजूबाजूच्या लोकांचा देखील जबाब नोंदवायला पोलिसांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। पण आपण जर बघितलं तर मध्ये या 2-3 दिवसात संपूर्ण मॉब आपल्याला बघायला मिळाले होते। संतप्त नागरिक आपल्याला बघायला मिळाले होते। कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिक अजून संतापू नये, त्यामुळे पोलिसांनी निर्णय घेतला की या आरोपी कांबळेला मध्यरात्री नेऊन ही सगळी पाहणी करायची आणि रिक्रिएशन करून पुढचा तपास जो आहे तो मार्गक्रमण करायचा। माधवी, शिवानी, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।